नमस्कार. आज आपण ऑपरेटिंग सिस्टीम्समधला FCFS शेड्यूलिंग अल्गोरिदम पाहणार आहोत आणि त्याचा एक न्यूमरिकल सॉल्व्ह करून बघणार आहोत. FCFS म्हणजे काय? फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिस. तर चला तर मग सुरू करूया आपल्या न्यूमरिकलला. आपल्याकडे 4 प्रोसेस आहेत आणि त्या सर्वात आधी मी तुम्हाला सगळे जे शॉर्टकट्स आहेत त्याचे फुल फॉर्म सांगेल. ओके. AT मीन्स अरायवल टाइम. BT मीन्स बर्स्ट टाइम. बर्स्ट टाइम म्हणजे ती जी प्रोसेस आहे त्याला एक्झिक्युशनसाठी किती वेळ लागेल. CT म्हणजे कम्प्लीशन टाइम. कम्प्लीशन टाइम म्हणजे खरोखरच त्या प्रोसेसला संपायला किती वेळ लागला आहे. TAT म्हणजे टर्न अराउंड टाइम. टर्न अराउंड टाइम म्हणजे काय की माझी प्रोसेस आली आणि ती पूर्ण कंप्लीट झाली, मग तिथून तिथपर्यंत नेमका किती वेळ गेलाय. आणि WT म्हणजेच वेटिंग टाइम. आता माझी प्रोसेस आली तर खरी फर्स्ट सेकंडला, पण ती खरोखरच फर्स्ट सेकंडला एक्झिक्यूट करायला सुरू झाली का नाही झाली, त्याला किती वेळ वाट बघावी लागली, हाच म्हणजे वेटिंग टाइम. आणि या सगळ्यासाठी आपल्याला लागणार आहे गॅन्ट चार्ट. गॅन्ट चार्ट काय असतो? गॅन्ट चार्ट म्हणजे आपली प्रोसेस कधी एक्झिक्यूट व्हायला सुरू झाली, कधी संपली, आणि त्या गॅन्ट चार्टवरून आपण कम्प्लीशन टाईम, टर्न अराउंड टाईम आणि वेटिंग टाईम हे डिराईव्ह करणार. तर आपली 0th सेकंडला कुठली प्रोसेस आलेली आहे? P1. तर 0th सेकंडला आली आहे P1, ज्याचा बर्स्ट टाईम आहे. बर्स्ट टाईम म्हणजेच ज्याला किती वेळ लागणार आहे प्रोसेस एक्झिक्युशनसाठी, विच इज 2 सेकंड्स. तर मग ही प्रोसेस माझी कधी संपेल? 2 सेकंडला. आता इथे 2 सेकंद होईपर्यंत माझ्याकडे कोणती प्रोसेस आली आहे? फक्त एकच, जी की आहे P2. म्हणून मग ही P2 सुरू झाली एक्झिक्यूट व्हायला. P2ला लागणार आहेत ओन्ली 2 सेकंड, म्हणून ही सुद्धा पटकन संपणार. म्हणजे हे किती 2 सेकंड बर्स्ट टाईम, याचा किती 2 सेकंड बर्स्ट टाईम. त्यानंतर 4 सेकंड झाले, पण या चारही प्रोसेसमध्ये 4 सेकंडच्या आत कुठल्या प्रोसेस आलेल्या आहेत? P1 आणि P2, ज्याचं की एक्झिक्युशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. तर मग आपली थर्ड प्रोसेस किती सेकंडला आली आहे? 5th सेकंडला. तर 4th पासून 5th पर्यंत जो आहे हा प्रोसेसरचा आयडल टाईम असणार आहे, म्हणजे इथे त्याला काहीही काम नाही. त्यामुळे 5th सेकंडला आपली प्रोसेस P3 स्टार्ट होणार आणि ज्याचा बर्स्ट टाईम किती आहे? 3. सो 5 आणि 3 8. आणि 8th सेकंडपर्यंत आपल्याकडे P4 सुद्धा ऑलरेडी येऊन बसलेली आहे, म्हणून P4ला लगेचच एंट्री टू द गॅन्ट चार्ट, आणि ज्याचा बर्स्ट टाईम आहे 4 सेकंड. तर 8 + 4 इज 12. तर यावरून काय कळतंय? P1चा कम्प्लीशन टाईम काय आहे? 2. P2चा कम्प्लीशन टाईम काय आहे? 4. P3चा कम्प्लीशन टाईम काय आहे? 8. P4चा कम्प्लीशन टाईम काय आहे? 12. तर यामध्ये टर्न अराउंड टाईम काढताना काय असणार आहे? कम्प्लीशन टाईम मायनस अरायवल टाईम. इट मीन्स CT मायनस AT. आणि वेटिंग टाईम इज इक्वल्स टू, let's start by doing TAT. CT minus AT. CT minus AT 2. 4 minus 1 3. 8 minus 5 3. 12 minus 6 6. तर वेटिंग टाईम म्हणजे माझी प्रोसेस आली कधी आणि सुरू कधी झाली. करेक्ट. तर आली कधी आणि सुरू कधी झाली म्हणजे काय की वेटिंग टाईम ऑफ प्रोसेस 1 इज 0 minus 0 is equals to 0.
waiting time of process 2 is 2 minus 1, which is 1. Waiting time of process 3 is 5 minus 5. 5 minus 5, which is 0. Waiting time of process 4 is 8 minus 6. 8 minus 6, which is 2. तर हा काय झाला आपला वेटिंग टाइम ऑफ 4 प्रोसेसेस 0, 1, 0, 2. आणि बरं का, टर्न अराउंड टाईम आणि वेटिंग टाईमचं ॲव्हरेज काढायला विसरू नका. ॲव्हरेज टर्न अराउंड टाईम काय आलं आहे आपल्याकडे 2, 3, 3, 6. So 2 plus 3 plus 3 plus 6 whole divided by 4. काय येणार आहे आन्सर 14/4. बरोबर आहे का? 4 त्रिकम 12, 4 पंचे 20. करेक्ट. आणि ॲव्हरेज वेटिंग टाईम इज 0 plus 1 plus 0 plus 2 whole divided by 4, which is equals to 3/4, which comes in points 0.777. Go on. 0.75. 0.75.